मित्रांनो, एक प्रश्न सारखा येतो आणि त्यावर मी माहिती ही देऊ इच्छितो, की तारण लागतं का? तर येस, 98% केसेसमध्ये तारण लागतंच. तिथं कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. म्हणजे जर का तुम्हाला असं कोणाला असं वाटत असेल, की शासन एवढ्या योजना काढते वगैरे काढते, सुशिक्षित बेरोजगारासाठी हे काढते, जाहिरात करते वगैरे 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 वगैरे, सगळं वगैरेतच राहतं. तारण हे कंपल्सरी लागतं. कारण काय आहे, तर लोन देणारी ही बँक आहे, शासन नाही. कुठल्याही महामंडळात जा, CMAGP जा, PMAGP जा, PMFMA जा, कुठेही जा, लोन बँकेने दिल्यानंतर ती सबसिडीवरची व्याज परतावा देणं किंवा सबसिडी देणं किंवा लोन म्हणजे ज्याला म्हणतो आपण, जे काही कर्ज दिले त्याचा व्याजावर लागणारा परतावा देणं, ह्या सगळ्या गोष्टी शासनातर्फे केल्या जातात. पण लोनची जबाबदारी जी आहे ना, ती बँकेची आहे. म्हणजे पैसे कोण देतो? तर बँक देतो. म्हणून बँक ही सिक्युरिटी मागणार का? तर 100% मागणारच. म्हणून डोक्यात हे पक्क ठेवा की तारण हे लागणारच. आता तुमच्याकडे द्यायला तारण नसेल समजा, म्हणून शासनाने एक CGTMSEची योजना काढलेली आहे. त्या CGTMSEमध्ये तारण बँकेला लागतंच, पण ते तारण कोण देतो? तर तुमच्या वतीने ते तारण तुम्हाला बँकेला शासन देतं. आणि शासन तुमच्या वतीने तारण देत असल्यामुळं त्याच्या बदल्यामध्ये तुमच्याकडनं वर्षाला जवळजवळ 3% फी घेते, कर्जाच्या रकमेच्या 3%, आणि काही व्याजासुद्धा वाढवते. म्हणजे ह्या गोष्टी द्याव्या लागणार आहेत का? तर यस. म्हणजे तारण लागतंच बँकेला. तारण तुमच्याकडनं घेते बँक, किंवा तुम्ही नाही दिलात तर ती शासनाकडनं घेते. पण त्याचा पैसा जो आहे, म्हणजे तो जो 3% म्हणजे अंदाजे 3% कर्जाच्या रकमेवर कमी जास्त होत असतं, तर ही 3% वार्षिक फीस जी आहे, कारण त्यांनी तुमच्या वतीने तारण घेतलं, म्हणजे ती वार्षिक फीस तुम्हालाच भरावी लागते, म्हणजे उद्योजकालाच भरावी लागते. इथं एक गोष्ट क्लिअर तुमच्या लक्षात आली असेल, की तारणाशिवाय लोन होत नाही. म्हणजे ज्याला म्हणतो सिक्युरिटी शिवाय लोन होत नाही. सिक्युरिटी बँकेला लागते. आणि शासनाच्या योजनेमध्ये शासनाने ही जबाबदारी बँकेवर टाकलेली आहे, की तुम्ही कर्ज द्या, मग आम्ही तुमचं जे काही आहे योजनेमधलं सबसिडी किंवा व्याज परतावा देऊ. ही जबाबदारी म्हणजे त्या प्रोजेक्टची अप्रायझलची जबाबदारी, फायनान्शियल अप्रायझल, याचा अर्थ फायनान्शियल हा प्रोजेक्ट चालू शकतो का नाही हे बघणं, आणि एक मोठा वाटा जो आहे तो देण्याची जबाबदारी बँकेवर टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तारण हे कंपल्सरी लागतं. मग तुमच्या प्रोजेक्टच्या गोष्टीवर लागतं. आता RBI म्हणते 10 लाखापर्यंत तारण घ्यायचं नाही. अण्णासाहेब पाटीलच्या LOI मध्ये, तसंच सगळ्या जवळजवळ महामंडळाच्या LOI मध्ये एक महाराष्ट्र शासनाचा LOI बरोबर कागद येतो, की ह्यांची तारण आम्ही घेत आहोत. म्हणजे कोणीतरी तारण घेतंय आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला ज्याला म्हणतो आपण फीस भरायची आहे, किंवा आपलीच प्रॉपर्टी तारण द्यायची, म्हणजे गहाण ठेवायचं आहे. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि याच्यात काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की कॉमेंट करा, किंवा माझ्या ऑनलाईन सेशन जे मी रविवारी ठेवते संध्याकाळच्या वेळेस, त्याच्यात जॉईन व्हा. म्हणजे 1 to 1 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकतील. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा, फॉरवर्ड करा, आणि बघत राहा माझं YouTube चॅनल करते. धन्यवाद.